प्रतिवर्षाप्रमाणे लातूर जिल्ह्यातील मौजेबोरी येथे नाना माऊली मंदिरामध्ये जिल्हाधिकारी भारत बास्तेवाड यांच्या शुभ हस्ते महापूजा संपन्न झाली आहे। लातूरचे दत्तात्रेय बाबूराव पांचाळ, विजयमला दत्तात्रेय पांचाळ या दाम्पत्याला यावर्षीचे मानाचे वारकरी होण्याचा सन्मान मिळाला होता। एकता मित्र मंडळाच्या वतीने हजारो भाविकांना शाबू व केळीचा महाप्रसाद वाटप केला जातो। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य असे शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते। यावेळी नाना माऊली मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब दगडूसाहेब पडिले, उपाध्यक्ष सुधाकर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, निवडणूक उपजिल्हाधिकारी गणेश पवार, नायब तहसीलदार गणेश सरोदे, लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI वराडे, जिल्हा परिषद सदस्य महादेव साळुंके, पंचायत समिती सदस्य सिंधुताई खुरदुळे, ग्रामसेवक रेड्डी, तलाठी यनगुरे तसेच ट्रस्टचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, भजनी मंडळ व बोरी पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आषाढी एकादशी निमित्त लातूरच्या बोरीमधून आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी आढावा घेतलाय, पाहूया। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रतिवर्षाप्रमाणे लातूरच्या बोरी गावामध्ये संत नाना माऊली मंदिरमध्ये शासकीय महापूजा केली जाते। आज जर पाहायला गेलं तर सकाळी 6च्या दरम्यान या ठिकाणी लातूरचे जिल्हाधिकारी भारत बास्तेवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संत नाना माऊली मंदिरमध्ये या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची महापूजा करण्यात आली आणि मंदिर कमिटीचे ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब पडिले आपल्यासोबत आहेत। काय कशा प्रकारचं या ठिकाणी मंदिर कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी हजारो भाविक दर्शनाला येत असतात, त्यांच्यासाठी कशा प्रकारची सोय करण्यात आली? आज आषाढ एकादशी निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना मी स्वागत करतो। आज आषाढीसाठी साधारणतः 20-25 हजार लोक तीर्थक्षेत्र बोरी या ठिकाणी येतात। मंदिर प्रशासनातर्फे साधारणतः 7-8 क्विंटलची खिचडी करण्यात आलेली आहे। पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था आणि आरोग्याचं शिबिरही इथं आज ठेवण्यात आलं आहे। आरोग्य शिबिर, सरकारी आरोग्य शिबिर। तसेच लातूरवरून महानगरपालिकेचं जे आपण म्हणतो फिरतं शौचालय, हे खास करून आपण मागवलेलं आहे। आलेल्या भाविकांना पहाटे 5 ते 8 ह्या वेळेत माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज सकाळी अभिषेक झाला। त्या अभिषेकास अप्पर जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी, आपले नायब तहसीलदार सपत्नीक उपस्थित होते आणि ह्या पूजेनंतर भक्तांची मेजवानी म्हणजे भजन आणि कीर्तन। तर आज आमचे सोनोटीचे दत्ता महाराज सुरसे यांचं कीर्तन आता सध्या चालू आहे आणि कीर्तन झाल्यानंतर 1 तासाचा ब्रेक घेऊन परत एक भजन संध्येचा सुंदर असा कार्यक्रम लातूरच्या वैभवशाली लोकरंग या मंचातर्फे प्रस्तुत होणार आहे। अशा प्रकारे आणि परत सायंकाळी आपल्या गावातील जे आमचे भक्त आहेत त्यांचं परत अजून एकदा भजन होत असतं। ही अशी दिवसभराची आजची रूपरेषा आहे। संतांची मेजवानी म्हणजे या ठिकाणी जो कीर्तन भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजन करण्यात आलेला आहे, मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे आपण पाहतो की हजारोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी बोरी पंचक्रोशीतून या ठिकाणी या नाना माऊली मंदिरामध्ये दर्शनाला येत असतात आणि निमित्त या ठिकाणी जो शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ही सुद्धा या ठिकाणी भाविक या शिबिराचा सुद्धा लाभ घेतलेला पाहायला मिळते। साधारणतः किती गावामधून या ठिकाणी या मंदिरमध्ये दिंड्या येत असतात? आणि आता कसं आहे की पंचक्रोशी म्हणतो आम्ही, साधारणतः जर बोरीला सेंटर पकडलं तर 5 ते 10 किलोमीटरचं रेडियस पकडायचं आणि त्या पूर्ण भागातून लोक इथं दर्शनासाठी येतात। पंढरपूरचा पांडुरंगाला ज्याला जाता येत नाही, कष्टाळू शेतकरी आहे, जनावरं ढोरं आहेत मागं, सगळ्याला काय पंढरपूरला जाता येत नाही। सकाळचे आपले बारीक छोटे मोठे सगळे कामं उरकून हे इथल्या पंढरपूरच्या पांडुरंगाला, बोरीतल्या पंढरपूरच्या पांडुरंगाला दर्शनासाठी लोक येतात आणि एकाच एकादशीला येत नाही तेवढे लोक। आपल्याकडे 24 एकादशीला, दर 24 एकादशीला कीर्तन, भजन आणि फराळाची व्यवस्था आहे। त्यामुळं ह्या लोकांना हे आपलं माहेर वाटतं। म्हणूनच ते म्हणतात की नाना माऊली, हा उच्चारण तरी म्हणतात की नाना माऊलीकडे जायचं आहे। ह्या दोन्ही भावनेनं लोक इथे येतात। संत नाना माऊली या ठिकाणी आहेत, त्यांनी हातामध्ये या ठिकाणी विठुरायाला दाखवलं होतं। ही परंपरा आपण पाहतो की हजारोंच्या भाविक या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आज जर पाहायला गेलं तर पंढरपूरमध्ये सुद्धा मोठी गर्दी आहे। मुख्यमंत्री महापूजेचं आयोजन करण्यात आलं। आज आपण पाहतो की त्याच पद्धतीनं आपण बोरीमध्ये सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महापूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाना माऊलीची कशा प्रकारची या ठिकाणी वास्तव्य निर्माण झाले? आपल्याकडं अहोभाग्य आहे की आपण तीर्थक्षेत्र बोरीमध्ये माझा जन्म झाला आहे। ह्या तीर्थक्षेत्रामध्ये
संजीवन समाधी असलेले विश्वनाथ बाबांची समाधी आहे. ह्याच तीर्थक्षेत्रामध्ये दत्त संप्रदायाचा ज्यांनी प्रचार केला असे किसननाथ महाराजांची समाधी आहे. आणि ह्याच बोरीमध्ये संत नाना माऊली यांनी 12 वर्ष कीर्तन, 12 वर्ष वारी केली आणि 12 वर्ष मौन व्रत धरून सिद्धी प्राप्त केली. आणि ते इथं स्थायिक राहून गेले, भजनासाठी भजनप्रेमी म्हणून इथं राहून गेले. असं आख्यायिका आहे, असे लोक आहेत. माझ्या पणजीला त्यांनी हातावर आळंदी आणि पंढरपूर दाखवलं होतं. तसेच आमचे भाईजान म्हणून आहेत, त्यांचे वडील पोलीस पाटील होते. त्यांना एकदा त्यांनी म्हणले होते की हजला जायचं का नाही. त्यांनी नानाला म्हणले, नाना मला कुठं जाणं होणार आहे हजला. म्हणजे का गरज आहे म्हणले जायची. त्यांनी हातावरच त्यांना दर्शन दिलं. आजही पोलीस पाटीलचं घरानं आमच्याकडं फार भावनेनं येत असतं. अशा ह्या तीर्थक्षेत्रामध्ये जसं आळंदीला तुम्ही बघता सिद्धेबेटाचं म्हणजे सिद्धेश्वराचं मंदिर बाजूला आहे, तसं आम्हाला ऋषीनाथ महाराजाचं मंदिर तिथं बाजूला आहे. आणि जसं माऊलीची समाधी आहे तसं आम्हाला नाना माऊलीची समाधी आहे. आणि तोच भाव आम्हाला इथून बघण्यात येतो. प्रत्येक भाविकाच्या मनात तोच भाव इथं असतो. ते देवाकडे येताना त्याच भावानं येतात की आपलं दुखणं मांडायला कोणी येत नाही, इथं फक्त प्रेमानं दर्शन घ्यायला येतात. जसं आपण ऐकण्यात आहे आपल्या की संताशिवाय देव दिसत नाही, ही खरी गोष्ट या ठिकाणी बोरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या संत नाना माऊलीने हातामध्ये आळंदी आणि पंढरपूर दाखवलं तीच वास्तव्य म्हणजे बोरी आहे. लातूर जिल्ह्यातील मौजे बोरी गावामध्ये आज हजारोच्या संख्येनं या ठिकाणी नाना माऊलीच्या दर्शनाला आणि विठुरायाच्या दर्शनाला मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. वारकरीमधून सहभागी झालेले या ठिकाणी आपण काही वारकरी पाहतोय. कशा प्रकारचा आज बोरी पंचकृषीमध्ये विठुरायाच्या नामघोषामध्ये या ठिकाणी वारीचा आनंद घेत आहे. अत्यंत छान असं मंगल गजानन वसंतराव. आणि आज बोरी गावामध्ये हे बोरी गाव हे पंढरी आहे, मिनी पंढरपूर आहे. या पंचक्रोशीतली भाविक या 22 गावामधले खेडे पूर्ण भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात, कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी येतात. आणि या मंदिरातर्फे जे आपल्या मंदिर आहे ते नाना माऊलीचं मंदिर हे या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असे मंदिर आहे. आणि यामध्ये अन्नदान, विविध योजना आणि विविध प्रकारच्या सोयीसुविधा वारकऱ्यामार्फत ह्या चालविल्या जातात, गावकऱ्यामार्फत चालविल्या जातात. आणि हे मंदिर असं तीर्थक्षेत्र आहे की सध्या ब गटामध्ये याचा उल्लेख आहे. आणि हे गाव अतिशय प्रसिद्ध असं गाव, या गावकऱ्यांनी आवडीनं या मनापासून या सेवा करतात. सर्व वारकऱ्यांची हे गाव सेवा करतं आणि प्रत्येकजण आपला इथं पंढरीचा वारकरी म्हणून या मंदिरामध्ये येत असतो. लातूरचे जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाना माऊली मंदिरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली. त्यानंतर आपण पाहतो की इथं आज मोठं शिबिराचं आयोजन या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा या ठिकाणी मोठं शिबिराचं आयोजन या ठिकाणी राष्ट्रवादीकडून केलेलं आहे. मग एक भाग म्हणून आज या ठिकाणी सगळ्यात मोठं लातूरमधलं शिबिर आपल्याला या आषाढी वारीच्या निमित्तानं बोरी गावामध्ये पाहायला मिळते. जे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आपल्यासोबत आहेत. काय सांगाल कशा प्रकारचा अजितदादाच्या या ठिकाणी जो आषाढी वारीनिमित्त आणि एकादशीनिमित्त जयंतीनिमित्त अजितदादाच्या जयंतीनिमित्त आपण हे आज या ठिकाणी एक मोठा आणि भव्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. कशा कशा प्रकारचं या ठिकाणी उपचार मिळणार आहे. सर, लातूरमध्ये बघता गेलं तर जन सप्ताह चालू आहे, जन शिबिर सप्ताह. त्याचं आयोजन मंत्रालयामधनं हसन मुश्रीफ साहेब यांच्या आदेशावरनं पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये म्हणता येणार नाही, त्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये पूर्ण आयोजन केलेलं आहे. त्याचप्रकारे आपण इथं लातूर जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये मिनी पंढरपूर म्हणून असलेलं आपल्या नाना माऊलीच्या मंदिरामध्ये असं काहीतरी कार्यक्रम करावा ही इच्छा होती. व अजितदादांची जयंती असल्यामुळं त्या कार्यक्रमासाठी आपण हे भव्य शिबिर ठेवलेलं आहे. अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी बोरीमध्ये यापूर्वी सुद्धा या मंदिर परिसरामध्ये राबवण्यात आलेले आहे. ते प्रथमच यावर्षी हे शिबिर राबवण्यात आले. नाही, हा सगळ्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिबिर राबवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही हे शिबिर राबवण्यात आलेलं आहे. मी स्वतः यशवंत कदम यांनी या शिबिराचा पुढाकार घेऊन हे कार्यक्रम केलेला आहे. साधारणतः किती प्रकारचे उपचार या ठिकाणी केले जाणार? साधारणतः इथे बघता आलं तर डोळ्याची तपासणी आहे, गुडघ्याची तपासणी,
असं विचार केला तर डोसक्याच्या केसापासून ते पायाच्या बोटापर्यंत सर्व प्रकारचे उपचार केले जाते. तिथं त्यातल्या त्यात बघता आलं तर ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा वजायनल कॅन्सर असेल किंवा डोळे नेत्र मोतीबिंदूचा कार्यक्रम असेल किंवा कान नाक घसा असेल, दाताचा असेल, सर्व प्रकारच्या कॅन्सरची तपासणी असेल आणि रक्तदान, भव्य असं रक्तदान शिबिर पण आयोजित केलेलं आहे सर. तर आपण पाहतोय की माझ्या पाठीमागं जे आपण पाहतोय या ठिकाणी जो उपचाराचं या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. मोठी संख्या या ठिकाणी बोरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी दर्शनाला आलेल्या भाविकांची या ठिकाणी गैरसोय होऊ नये याचं सुद्धा या ठिकाणी मंदिर कमिटीच्या वतीनं या ठिकाणी दक्षता घेण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ही मोठं शिबिर या ठिकाणी लातूरच्या बोरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय मंदिर परिसरामध्ये इकडं पुढं मंदिर परिसरामध्ये आपण पाहतोय की कशा प्रकारची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळते. ही शिबिराचं आयोजन प्रथमच यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आज जर पाहायला गेलं तर मंदिर ट्रस्टीच्या वतीनं सुद्धा या आत्तापर्यंत जे या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे साधारणतः 1.5 वाजेकोणा या ठिकाणी 1,500 या ठिकाणी वारकऱ्यांनी या ठिकाणी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला या ठिकाणी कळतं आहे. आपल्यासोबत वारीतली जे आपण हे दृश्य पाहतोय बोरीतल्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मोठ्या मोठ्या रांगा या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की कशा प्रकारचं मंदिर कमिटीच्या वतीनं या ठिकाणी जो आयोजन केलेलं आहे अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी जो मंदिर परिसरामध्ये हरिनामाच्या गजरामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये जे आपण भाविक या ठिकाणी पाहतोय मोठ्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. भाविकसुद्धा या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतलेला आपल्याला या ठिकाणी दृश्य या ठिकाणी स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण पाहतोय. कशा प्रकारे या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये विठुरायाच्या नामघोषामध्ये हरिनामामध्ये या ठिकाणी जो गजर केला जातो हे आपण स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून आज आषाढी वारीची ही भव्य यात्रा या ठिकाणी पाहतोय. संत नाना माऊलीचं या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चलत असलेला हा या ठिकाणी जो तर भाविक कशा प्रकारचा या ठिकाणी वारीचा आनंद घेत आहेत आपण पाहतोय. साधारणतः हजारोच्या संख्येनं या ठिकाणी वारकरी प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी वारीला येत असतात आणि कशा प्रकारे दर्शनाचा सुद्धा या ठिकाणी आनंद या ठिकाणी हरिनामाच्या घोषामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर बोरी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.